तर हाय, गुड मॉर्निंग ऑल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय किंवा का किडनी स्टोन आपल्याला होतो. तर तुमच्या युरिनमध्ये कॅल्शियम, ऑक्झलेट, युरिक ॲसिड यांसारखे मिनरल्स जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेट झाले की त्यांचा स्टोन निर्माण होतो. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे मिनरलचं ते तेव्हा वाढतं जेव्हा तुम्ही दिवसभर पाणी पित नाही आणि एकदम 1-2 लिटर पाणी एकदाच पिता. तर किडनीला सतत फ्लश लागतो, म्हणजे सतत पाण्याची गरज असते. एकदम पाणी पिणं हे चुकीचं आहे. जेव्हा युरिन डायल्यूट राहत नाही तेव्हा कॅल्शियम आणि ऑक्झलेट एकत्र येऊन स्टोन्स निर्माण करतात. त्यात जर तुमच्या डाएटमध्ये जास्तीचं मीठ असेल तर युरिनमध्ये कॅल्शियम अजूनच जास्त प्रमाणात वाढते. ॲज अ डायटिशियन मी तुम्हाला हेच सांगेल की थोड्या वेळाने म्हणजेच 1-1.5 तासांनी सतत पाणी प्या. तुमचा टोटल युरिन आउटपुट पूर्ण दिवसाचा 2 ते 2.5 लिटर पर्यंत झाला पाहिजे. आणि पूर्ण दिवसभरातील तुमच्या जेवणातील मीठ हे 5 ग्रॅम पर डे पेक्षा कमी असलं पाहिजे किंवा 5 ग्रॅम पर डे पर्यंत ठेवा. तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही लेमन वॉटर किंवा सिट्रेट ऍड करा. हे स्टोन फॉर्मेशन कमी करतं. फक्त तुम्ही पाणी पिताय, 1 लिटर पिताय, 2 लिटर पिताय, 3 लिटर पिताय दिवसाचे, हे काही कामाचे नाहीये. थोड्या वेळाने फिक्स टायमिंग आवश्यक असते किडनीला नीट ठेवण्यासाठी किंवा स्टोन फॉर्मेशन न होण्यासाठी. तर तुम्ही योग्य आहारात बदल केले आणि पाणी पिण्याची सवय चेंज केली तर नक्कीच तुम्हाला किडनी स्टोन होणार नाही. थँक्यू.